हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 या पुस्तकातील टॉपिक नंबर 8 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे पेशीविज्ञान आणि जैवतंत्रज्ञान. पहा, या मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जैवतंत्रज्ञानाचे विविध व्यावहारिक उपयोग पाहिलेले आहेत. त्यातील काही तणनाशक विरोधी वनस्पती असतील, त्याच पद्धतीनं जैवतंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली वेगवेगळ्या प्रकारची उत्पादके असतील. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ बीटी कापूस होता, बीटी वांग, अशा पद्धतीची जी काही आहेत. त्याच पद्धतीनं गोल्डन राईस ही आपण वेगवेगळी उत्पादने जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कशा पद्धतीनं मिळवता येतात हे पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं जैवतंत्रज्ञानाची जी काही खूप मोठ्या प्रमाणावरती प्रगती झालेली आहे ती मुख्यत्वे करून 2 क्षेत्रामध्ये झालेली आहे. एक म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये आणि दुसरी म्हणजे औषध क्षेत्रामध्ये. औषध क्षेत्रामध्ये औषध निर्मिती असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या लसी असतील, वेगवेगळ्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरण्यात येणारी वेगवेगळी तंत्रज्ञान असतील. हे सगळं कशाच्या साहाय्यानं पॉसिबल झालेलं आहे, तर हे सगळं जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य झालेलं आहे, हे आपण पाहिलेलं आहे. पहा, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये देखील आपण काय करणार आहोत, जैवतंत्रज्ञानाचे आणखी काही विविध उपयोग पाहणार आहोत. ज्या पद्धतीनं आपण व्यावहारिक उपयोग पाहिले होते, त्याच पद्धतीनं जैवतंत्रज्ञानाचे आणखी देखील व्यावहारिक उपयोग आहेत आणि ते कोणते आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं आहे, पहा, जैविक खते. आता सगळ्यांना माहिती आहे, शेतामध्ये जेव्हा वनस्पतीचं पीक येतं किंवा एखादं पीक येतं त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची कीटके असतील, किडे असतील, भुंगे असतील, हे लागतात आणि ते तिथं काय करतात, पर्यायानं वनस्पतींची नाश करतात, वनस्पतींची नासाडी करतात. तर त्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची खते वापरली जातात. तर आपण पाहत होतो की पहिल्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात काय केलं जात होतं, रासायनिक खतांचा वापर केला जात होता. जसजशी जैवतंत्रज्ञानाने प्रगती केलेली आहे तेव्हापासून काय झालेलं आहे, रासायनिक खतांचा हा वापर कमी झालेला आहे आणि रासायनिक खतांच्या ऐवजी कोणत्या खतांचा वापर केला जात आहे, तर रासायनिक खतांच्या ऐवजी जैविक खतांचा त्या ठिकाणी वापर केला जात आहे. आता पहा, जैविक खते म्हणजे कसली खते, तर बायो फर्टिलायझर्स, अशा प्रकारची खते की जी कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवणार नाही, त्या पिकाला कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता परिणामी काय करणार तर पिकाचं उत्पादन वाढवणार आहेत. आता जेव्हा खताची फवारणी करतो शेतामध्ये, तेव्हा काय होतं, वनस्पती 2 प्रोसेस करत असतात, 2 प्रक्रिया करत असतात. कोणत्या 2 प्रक्रिया, एक म्हणजे नायट्रोजन स्थिरीकरण, त्याला नायट्रोजन फिक्सेशन असं म्हटलं जातं. तर दुसरी काय हो, तर फॉस्फरस विरघळण्याची जी काही प्रक्रिया आहे, ह्या 2 प्रक्रिया वनस्पतीमध्ये व्यवस्थितरित्या झाल्या तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही मिळणारं उत्पादन असतं हे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती मिळतं. रासायनिक खतांचा वापर न करता जैविक खतांचा वापर केला जातो आणि जैविक खतांचा वापर करणं कोणामुळे शक्य झालेलं आहे, तर हे जैवतंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. पहा, आता 2 प्रक्रिया मी तुम्हाला सांगितल्या, कोणत्या, तर एक म्हणजे नायट्रोजन स्थिरीकरण. तुम्ही इयत्ता 8वी इयत्ता 9वी मध्ये शिकलेला आहात. नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे काय हो, तर नायट्रोजनचं एक चक्र असतं, ते जमिनीपासून सुरू होऊन पुन्हा जमिनीवरती संपतं किंवा नायट्रोजनपासून सुरू होऊन नायट्रोजनवरती संपतं. त्याच्या वेगवेगळ्या काही प्रोसेस आहेत, त्या तुम्ही पाहिलेल्या आहेत. ही जी काही नायट्रोजन स्थिरीकरणाची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फास्ट होते. कुणामुळं, तर जैविक खतांमुळं. जी काही नायट्रोजन स्थिरीकरणाची प्रक्रिया आहे आणि फॉस्फरस विरघळण्याची क्षमता आहे ही काय होते हो, वाढवली जाते. आता याच्यामध्ये मुख्यत्वे करून ज्या काही महत्त्वाच्या वनस्पतींचा रोल असतो, ज्या वनस्पतींचा महत्त्वाचा रोल असतो त्या वनस्पती म्हणजे आपण त्याही देखील शिकलेल्या आहेत. एक म्हणजे नॉस्टॉक, ॲनाबेना, ॲझेटोबॅक्टर, रायझोबियम, हे जे काही सूक्ष्मजीव आहेत किंवा हे जे काही जीवाणू आहेत हे काय करतात, तर हे नायट्रोजन स्थिरीकरण चांगल्या पद्धतीनं करतात आणि परिणामी तिथं काय होतं, वनस्पतीचं जे काही पीक आहे, उत्पादन आहे, हे वाढतं. त्याच पद्धतीनं अझोला ही एक वनस्पती आहे, ही देखील काय करते, तर आपल्याला त्या ठिकाणी ती मदतच करते. आता दुसरं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे ऊती संवर्धन. आता ऊती संवर्धनामुळे काय होतं, पहा, ऊती संवर्धन म्हणजे आपण काय म्हणतो, तर टिश्यू
तिथं ऊती काय केल्या जातात, वाढवल्या जातात किंवा दी प्रोटेक्शन ऑफ टिश्यूज, त्याच्यामुळं काय होतं, ऊती संवर्धनाच्या वेगवेगळ्या आपण प्रक्रिया देखील पाहिलेल्या आहेत. सगळ्यात पहिली प्रक्रिया कोणती होती हो ऊती संवर्धनाची, तर एक म्हणजे प्राथमिक संस्कार, दुसरं त्याचं विभाजन, विभेदन, त्याच्यानंतर प्रजनन होतं, त्यानंतर त्याच्यावरती काय होता तो, तर त्याच्यावरती खोडमुळारंभ हे होतं, आणि नंतर द्वितीय संस्कार, आणि पुढं अशा पद्धतीनं ह्या विविध प्रक्रियांमधून ऊती संवर्धन होतं हे आपल्याला माहिती आहे. आता ऊती संवर्धनाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय असतो, तर तो म्हणजे ऊती संवर्धनामुळं काय होतं, ज्या काही वनस्पती असतील त्याच्यामध्ये जनुकीय सुधारणा होण्यास मदत होते. काय होते हो, जनुकीय सुधारणा होते, आणि त्याच पद्धतीनं वनस्पतींच्या ज्या काही उपयुक्त अशा प्रजाती आहे त्या देखील वाढीस लागण्यात मदत होते. हे दोन जे काही फायदे आहेत हे कोणामुळं पॉसिबल आहेत, तर हे जैविक खतांमुळं आपल्याला शक्य आहेत. आणि जैविक खतं आपल्याला कोणामुळं मिळत आहेत, तर जैविक खतं ही आपल्याला जैवतंत्रज्ञानामुळं मिळत आहेत. सो जैवतंत्रज्ञानाचा रोल किंवा जैवतंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका कशी आहे या ठिकाणी हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता पहा, या ठिकाणी दुसरं मी लिहिलेलं आहे पशुसंवर्धन. आता पशुसंवर्धन म्हणजे किंवा प्राण्यांच्या संगोपनामध्ये, त्याच्या संवर्धनामध्ये कशा पद्धतीनं जैवतंत्रज्ञान काम करतं, तर पहा, पशुसंवर्धनासाठीच्या महत्त्वाच्या दोन प्रक्रिया आहेत, तर किंवा दोन पद्धती आहेत. कोणत्या दोन पद्धती, दोन पद्धतीद्वारे पशुसंवर्धन केलं जातं. एक म्हणजे कृत्रिम रेतन, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात आर्टिफिशियल इसिमिनेशन, ओके. आणि दुसरं जे आहे ते गर्भ प्रत्यारोपण म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सप्लांटेशन किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर, ओके. ह्या ज्या काही पद्धती आहेत याला पशुसंवर्धनाच्या दोन पद्धती म्हटलं जातं. आता जेव्हा ह्या दोन पद्धती वापरल्या जातात तेव्हा काय होतं पहा, याचे खूप सारे फायदे होतात. कोणकोणते खूप फायदे, तर एक म्हणजे प्राणीज उत्पादनांचे प्रमाण काय केलं जातं, वाढवलं जातं. आता प्राणीज उत्पादनांचं प्रमाण वाढतं म्हणजे प्राण्यांपासून आपल्याला जी काही उत्पादने मिळतात त्याचं प्रमाण वाढलं जातं बाळांनो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आपल्याला माहिती आहे आपल्याला प्राण्यांपासून काय काय मिळतं, प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळतं, मांस मिळतं, लोकर मिळते. असे जे काही प्राणीज उत्पादनं आहेत यांचं प्रमाण काय होतं, या दोन पद्धती जर का वापरून आपण पशुसंवर्धन केलं तर यांचं उत्पादन आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मिळतं. म्हणजे इथं देखील जैवतंत्रज्ञान एक महत्त्वाची भूमिका बजावताना आपल्याला दिसतं. पहा, त्याच पद्धतीनं आणखी काय सांगू शकतो आपण, तर ज्या काही ताकदवान म्हणजे जास्त मेहनतीसाठी वापरली जाणारी जी काही गुरे असतात किंवा जास्त ताकदीच्या प्रजातींची जी काही गुरे असतात ही देखील या दोन पद्धतीनं आपल्याला काय करता येते, त्या प्रजातींची आपल्याला निर्मिती करता येणं शक्य होतं. आणि हे देखील कोणामुळे शक्य होतं, तर हे देखील आपल्याला जैवतंत्रज्ञानामुळं शक्य होतं, हे आपण पाहिलं. पहा, तिसरं आहे आता मानवी आरोग्याच्या संदर्भात जैवतंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका काय आहे, तर पहा, मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या एकूण दोन पद्धती आहेत बाळांनो. मी काय सांगितलं, मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन पद्धती, आणि त्या दोन पद्धती म्हणजे एक म्हणजे रोगोपचार आणि दुसरं म्हणजे रोगनिदान. म्हणजे ह्या ज्या दोन पद्धती लिहिलेल्या आहेत मी ह्या कशाच्या आहेत, मानवी आरोग्य व्यवस्थापनाच्या ह्या पद्धती आहेत. आता मानवी आरोग्याचं व्यवस्थापन कसं करायचं, तर एक म्हणजे रोगोपचार, रोगाचा उपचार करून, आणि दुसरं म्हणजे रोगनिदान, झालेल्या रोगाचे निदान करून. मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं लसीकरण आहे की जे जैवतंत्रज्ञानामुळं शक्य झालेलं आहे. पहा, मानवी आरोग्य, आपल्या मानवी शरीर जे आहे याच्यामध्ये देखील जैवतंत्रज्ञानाची खूप महत्त्वाची भूमिका आहे. अलीकडच्या काळामध्ये काय झालेलं आहे पहा, जे काही जनुकीय रोग असतात किंवा जेनेटिक डिसऑर्डर्स असतात हे कुणामुळं शक्य झालेलं आहे आयडेंटिफाय करणं, तर हे जैवतंत्रज्ञानामुळं शक्य झालेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की रोगोपचार म्हणजे रोगांवरती उपचार आणि त्याच्यानंतर रोगनिदान, झालेल्या रोगाचं निदान करणे, ह्या आरोग्य व्यवस्थापनाच्या दोन पद्धती आहेत. पहा, एखाद्या आजारपणामध्ये जर काही जेनेटिक्स सिम्पटम्स असतील किंवा जनुकीय काही लक्षणे असतील तर ती जनुकीय लक्षणे कोणाच्या साह्यानं लगेच आपल्याला ओळखता येतात, तर ती जैवतंत्रज्ञानाच्या साह्यानं आपल्याला लगेच ओळखता येतात. पहा, म्हणजे उदाहरणार्थ मधुमेह असेल, एड्स असेल,
डेंग्यू असेल, असे जे काही रोग आहेत यावरती आजकाल लसी किंवा औषधं हे उपलब्ध असतात, हे उपलब्ध आहेत, हे आपल्याला पाहायला मिळतं. आता पहा, त्याच्यामध्ये आपण पहिला पॉईंट काढणार आहोत लसी आणि लसीकरण. आता लसी म्हणजे त्यालाच काय म्हटलं जातं, वॅक्सिन. आणि लसीकरण म्हणजे काय, तर वॅक्सिनेशन म्हणजे काय आहे हे आता आपण पाहूयात. पहा, लस म्हणजे काय, तर व्याख्या या ठिकाणी काय सांगते पहा, विशिष्ट रोगजंतू अथवा रोगांविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीसाठी प्रतिकार क्षमता मिळण्यासाठी दिलेले प्रतिजन म्हणजे अँटीजन युक्त पदार्थ म्हणजे लस होय. पहा, रोगजंतू मारण्यासाठी किंवा रोगांविरुद्ध काही कालावधीसाठी किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये काही प्रतिजनयुक्त पदार्थ दिले जातात, म्हणजे अँटीजनयुक्त पदार्थ दिले जातात, त्यांना काय म्हटलं जातं, तर लस म्हटलं जातं. पहा, आपल्याला जास्त ताप असेल तर तो गोळ्यांवरती भागणारा नसेल तर आपण त्या ठिकाणी काय करतो, इंजेक्शन घेतो. इंजेक्शन घेतो म्हणजेच काय आहे होते, अँटीजन आपण वापरतो. आता ही जी काही लस आहे ही तयार कशी केली जाते किंवा हे जे लसीकरण आहे हे कशा पद्धतीने केलं जातं हे आता आपण पाहणार आहे. पहा, लस पूर्वी कशी केली जायची, तर रोगजंतूचा वापर करून लसी तयार केल्या जायच्या. म्हणजे म्हणतात ना, काट्याने काटा मारायचा, विषानं विष मारायचं, त्याच पद्धतीनं आता आपल्या शरीरामध्ये आपल्याला ताप येतो किंवा खोकला होतो म्हणजे काय होतं, किंवा सर्दी होते, त्या ठिकाणी काय होतं, आपल्या शरीरामध्ये रोगजंतूचा प्रसार झालेला असतो किंवा त्यांनी इनटेक केलेलं असतं. ते काय करतात, आपल्या शरीरावरला हानी पोहोचवतात, हो की नाही. वेगवेगळ्या पद्धतीचे सूक्ष्मजीव आपल्या अवतीभोवती असतात. मी तुम्हाला सांगितलेलं की सूक्ष्मजीव हे सर्वत्र असतात. आत्ता मी जिथं उभी राहिली आहे तिथं देखील माझ्या अवतीभोवती हजारो करोडो शेकडो सूक्ष्मजीव आहेत. ते इतके लहान असतात की ते सुईच्या टोकावरती देखील शेकडो सूक्ष्मजीव बसू शकतात. मग हे जे काही असे सूक्ष्मजीव असतात त्यातील काही उपयुक्त असतात, काही उपद्रवी असतात. तुम्ही टॉपिक शिकलेला आहात इयत्ता 8वीमध्ये. उपयुक्त सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं, उपद्रवी सूक्ष्मजीव कोणाला म्हणायचं. मग यातले जे उपद्रवी सूक्ष्मजीव असतात किंवा एखाद्या रोग्याची रोगप्रतिकारक शक्ती तितकीशी चांगली नसेल तर त्याच्यावरती रोगजंतू लगेच काय करतात, अटॅक करतात आणि त्याच्यामुळं काय होतं, पर्यायाने तो माणूस आजारी पडतो. आता आजारी पडल्यानंतर त्याला बरं करण्यासाठी काय केलं जातं, गोळ्या औषधांवरती भागलं नाही, जर का अँटीबायोटिक्सवरती प्रतिजैविकांवरती भागलं नाही तर त्या ठिकाणी काय केलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीच्या लसी आणि लसीकरण केलं जातं. तर ह्या लसी तयार कशा केल्या जातात आता तेच आपण पाहणार आहोत. पहा, पूर्वी ह्या लसी रोगजंतूंचा वापर करून तयार केल्या जायच्या. म्हणजे रोगजंतू जे काही आहेत तेच काय करायचे, ते अर्धमेले करायचे आणि त्याच्यापासून तयार काय करायच्या, लसी तयार करायच्या. आता काहींच्या बाबतीत हे सुटेबल झालं, पण काहींच्या बाबतीत काय झालं, हे अनसुटेबल झालं. म्हणजे काय झालं, त्या ठिकाणी त्या रोग्याला संभाव्यत दुसरा आजार होण्याची शक्यता असते. सो तेव्हापासून ह्या ज्या काही लसी आहेत ह्या कुठं तयार केल्या गेल्या, तर ह्या लसी या प्रयोगशाळेमध्ये तयार केल्या गेल्या. पहा, आता जो काही मधुमेह रोग आहे, क्षयरोग आहे, यांचं उपचार करणं देखील आपल्याला बायोतंत्रज्ञानामुळे देखील शक्य झालेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल मधुमेह हा काय आहे, हा एक प्रकारचा असंसर्गजन्य रोग आहे. या मधुमेहाच्या रोगावरती कुठलं औषध चालतं, तर इन्सुलिन नावाचं संप्रेरक हे चालतं. हे आपल्याला माहिती आहे. हे इन्सुलिन नावाचं संप्रेरक हे पूर्वी घोड्याच्या शरीरापासून किंवा शरीरातील चरबीपासून तयार केलं जायचं, पण आत्ता ते जैवतंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतींच्या जीवाणूंपासून तयार केलं जातं आणि हे खूप सेफली असतं. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची लसी, प्रतिजैविके देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर करून केली जात आहेत. तर ह्या लसी कुठं तयार केल्या जात आहेत, अलीकडच्या काळामध्ये. त्या अलीकडच्या काळामध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिमरित्या प्रयोगशाळेमध्येच तयार करण्याचं काम केलेलं आहे. मग ह्या लसी कोणकोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे, पोलिओची लस असेल, हिपॅटायटिसची लस असेल म्हणजे काविळीसाठी असणारी लस असेल. त्या लसी कुठं तयार केल्या गेल्या, तर कृत्रिमरित्या कशामध्ये तयार केल्या गेल्या, ह्या प्रयोगशाळेत तयार केल्या जातात. आता ह्या काही ज्या लसी आहेत मी तुम्हाला आत्ता सांगितल्या, त्या पोलिओची असेल किंवा हिपॅटायटिस असेल, ह्या ज्या लसी आहेत ह्या लसी
आजारावरती काम करणाऱ्या झाल्या. आता काही लसी अशा असतात की ज्या वनस्पतींच्या वाढीसाठी किंवा पिकांच्या वाढीसाठी त्या वापरल्या जातात. उदाहरणार्थ त्यांना आणि त्या ज्या काही लसी असतात त्यांना आपण खाद्य लसी असं म्हणतो. त्यांना आपण काय म्हणतो? खाद्य लसी. आता ह्या लसी ज्या काही आहेत ह्या कशाच्या सहाय्याने तयार केल्या जातात? तर ह्या जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तयार केल्या जातात. म्हणजे पहा, जैवतंत्रज्ञान कुठं महत्त्वाची भूमिका बजावते आणि जैवतंत्रज्ञानाचा उपयोग किती वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. पहा, काय केलं जातं? या ज्या खाद्यलसी आहेत ह्या काय केल्या जातात? निर्माण केल्या जातात. कशाच्या सहाय्यानं? तर जनुकीय तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं या खाद्यलसीचे उत्पादन करून कशाचं उत्पादन मिळवलं जातं? तर बटाट्याचे उत्पादन मिळवले जाते. आणि अशा बटाट्यांना जनुकीय पारेषित बटाटे असे म्हणतात. म्हणजे ट्रान्सजेनिक पोटॅटो. ओके, त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सजेनिक पोटॅटो. आणि हे जे काही जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेले पोटॅटो आहेत किंवा बटाटे आहेत हे कोणत्या जीवाणूंविरुद्ध काम करतात? तर एक म्हणजे विब्रियो कॉलरी आणि दुसरं म्हणजे एस्केरिसिया कॉली. या दोन जीवाणूंविरुद्ध काम करायचं काम कोण करतात? तर हे जनुकीय पारेषित बटाटे. जनुकीय पारेषित बटाटे म्हणजे कसले बटाटे? तर जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्यानं ज्या बटाट्यांचं उत्पादन घेतलं जातं त्यांना जनुकीय पारेषित बटाटे असं म्हटलं जातं. पहा, उदाहरणार्थ का सांगायचं म्हटलं तर मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे काय काय आपण घेऊ शकतो. बीटी कापूस आहे, बीटी वांगा आहे, हे एक वांग्याचं सुधारित वाण आहे. त्याच पद्धतीनं कापसाचं देखील ते बीटी कापूस हे एक सुधारित वाण आहे. तसंच गोल्डन राईस मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच पद्धतीनं हे देखील काय आहे? तर जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेलं एक प्रकारचं उत्पादन आहे. कशाचं? बटाट्याचं. आता पहा, एक आपण पाहिलं रोग निदान कशा पद्धतीने करता येतं. वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आणि वेगवेगळ्या प्रकारचे लसीकरण, औषध उपचार, प्रतिजैविके ही सगळी जी काही हे सगळे काही घटक आहेत हे आपल्याला कोणाच्या साहाय्यानं उपलब्ध होतात? हे आपल्याला जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्यानं उपलब्ध होतात. आता पहा, आपण दुसरं पाहूयात रोगोपचार. रोगांवरती उपचार कोणकोणत्या पद्धतीनं केले जातात हे आपण पाहूयात. पहा, इन्सुलिन आणि सोमॅटोट्रॉपिन हे जे काही आहे हे वाढीचे संप्रेरक हे जैवतंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केले जाते. त्याच पद्धतीनं रक्त गोठवणारे जे काही घटक आहेत यांच्या निर्मितीसाठी देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. रक्त गोठवणाऱ्या घटकांसाठी देखील कशाचा वापर होतो प्रामुख्याने? तर जैवतंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आता त्याच्यानंतर पहा, इंटरफेरॉन ही काय कन्सेप्ट आहे? आता इंटरफेरॉन म्हणजे काय आहे? तर इंटरफेरॉन हा एक छोट्या प्रथिनांचा गट आहे की जो विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी तयार केलेला आहे. काय आहे हो? इंटरफेरॉन हा एक छोट्या प्रथिनांचा ग्रुप आहे किंवा गट आहे. इट इज अ ग्रुप ऑफ स्मॉलेस्ट प्रोटीन्स. हा काय आहे? एक छोट्या प्रथिनांचा गट आहे की जो कशासाठी निर्माण केलेला आहे? तर विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी. आता पहा, याची निर्मिती रक्तात होते. याची निर्मिती कुठे होते? तर रक्तात होते. परंतु आजकाल जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीयदृष्ट्या उन्नत जीवाणू ई कोलायचा वापर इंटरफेरॉनच्या निर्मितीसाठी करतात. पहा, पूर्वी इंटरफेरॉन कशाच्या साहाय्यानं निर्मिती केली जायची त्याची? तर रक्तातून. पण आत्ता ती जीवाणूंच्या साहाय्यानं ई कोलायचा वापर करून इंटरफेरॉनची निर्मिती केली जाते. तुम्हाला 1 मार्कासाठी प्रश्न विचारला जाईल की इंटरफेरॉनची निर्मिती कशाच्या साहाय्यानं केली जाते? तर तुम्हाला तिथे उत्तर लिहायचं आहे ई कोलाय या जीवाणूंच्या मदतीने जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने इंटरफेरॉनची निर्मिती केली जाते. त्यानंतर आहे जनुकीय उपचार म्हणजे जीन थेरपी. जीन थेरपी याचा उपयोग कशासाठी केला जातो? तर कायिक पेशीतील दोष दूर करण्यासाठी. आता कायिक पेशी म्हणजे काय आहे? तर शुक्रपेशी आणि अंडपेशी या 2 पेशी सोडून ज्या काही आपल्या शरीरामध्ये अवेलेबल असणाऱ्या पेशी आहेत त्यांना कायिक पेशी असं म्हटलं जातं. मूलपेशी म्हणजे तुम्हाला समजल्या कोणाला म्हणायचं? शुक्रपेशी आणि अंडपेशी.
या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून जे काही युग्मनज तयार होतं ते युग्मनज सुरुवातीच्या काळामध्ये एक पेशींचा गोळा असतो आणि त्या पेशींच्या गोळ्यामधल्या सगळ्या पेशी एकसारख्या असतात, त्यांना मूलपेशी म्हणायचं. आणि त्या शुक्रपेशी आणि अंडपेशी सोडून आपल्या शरीरातील मानवी शरीरातील ज्या काही राहिलेल्या सगळ्या पेशी आहेत त्या सगळ्या पेशींना कायिक पेशी म्हणायचं किंवा त्यांना सोमॅटिक सेल असं देखील म्हटलं जातं. आता या कायिक पेशींमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष निर्माण झाले तर ते दोष निर्माण करण्यासाठी काय वापरलं जातं? जीन्स थेरपी वापरली जाते, म्हणजे त्याला जनुकीय उपचार पद्धती वापरली जाते असं म्हणतात. आता ही जनुकीय उपचार पद्धती जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला ते जनुकीय उपचार करता येतात. पहा, यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण होतात. कुठला जनुकीय दोष होतो? तर फिनाइल कीटोन्युरिया हा यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यानंतर होणारा रोग आहे. याला कायिक जनुकीय उपचार पद्धती असे म्हणतात. ओके, आणि मी तुम्हाला सांगितलं की शुक्रपेशी आणि अंडपेशी सोडून बाकीच्या ज्या काही असतात त्यांना कायिक पेशी असं म्हणतात. सो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जैवतंत्रज्ञानाचे आणखी काही उपयोग पाहिलेले आहेत. कोणकोणते? एक म्हणजे जैविक खतांमध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होतो. जैविक खतांमुळं रासायनिक खतांपेक्षा अधिक उत्पादन आपल्याला घेता येतं. दुसरं आपण पाहिलं पशुसंवर्धनामध्ये जैवतंत्रज्ञानाचा उपयोग काय असतो. त्यानंतर आपण पाहिलं मानवी आरोग्य, रोगोपचार आणि रोगनिदान या दोघांमध्ये कशा पद्धतीनं जैवतंत्रज्ञानाचा रोल असतो हे आपण पाहिलं. त्यानंतर आपण वेगवेगळ्या रोगोपचार पद्धतीमध्ये देखील जैवतंत्रज्ञान महत्त्वाचं कार्य करतं हे आपण पाहिलं. वेगवेगळ्या पद्धतीच्या लसी, खाद्य लसी तयार करण्यासाठी जैवतंत्रज्ञानाचा उपयोग होतो हे देखील आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर काही जनुकीय उपचार आणि इंटरफेरॉनच्या निर्मितीसाठी देखील जैवतंत्रज्ञानाचा वापर होतो हे देखील आपण पाहिलेलं आहे. आत्ता आपण थांबूयात.